ते काय चाललंय सरचं थांबरा तुमचा चोरीचा मामला सगळं गोळा करून घेते आपण. मुलाला काहीच देत नाही. खोकला आलाय तर याला पाहिजेच सकाळ सकाळ. पैसा डोक्याला हे जर तुझं खाऊ हे गप्रे धक्की देते. इकडे काय लागले बघ. खातोस का आता? हो बाय फोडून देऊ नको फोडायला तर खात नाही. इकडे बघा यांचं काय चाललंय. पाय थंडीत बिना आंघोळीच बोलतोय. ठेवते तिथे कार्यबागामध्ये भरून ठेवा सगळं. ए खोकला आलाय चल तुला औषध पाजू. पण 2 मिनिट थांब ओढून. तर सकाळ सकाळचा पोरांचा दंगा चालू होता. माझा सुरुवात झाली उठल्यापासून. ती पोरं बघा रात्री मामाने खावा आणला होता तिथंपर्यंत मग खायला भांडत होती. बघितलंच असेल तुम्ही आधी. तर इकडे बघा काकाने ब्याऱ्याला आणून दिलं. त्या पाण्याला पाणी साठवाय काहीच नाही. लय हाल होते. 1-2 दिवस कपडे तसेच पडतात माझी पाणी नसल्यामुळे. म्हणून किती 1000 रुपयाचा बहुतेक ब्याऱ्याला आणला मोठा ड्रम. आणि इकडे चपात्या करत होते. फक्त मामांपुरत्याच करायचं ते. आम्ही तर जेवण केलं तो. आणि ही बाई एवढा राडा पडलाय. मुलांना अजून आंघोळी घालायची होती आणि देवपूजा वगैरे करायची. पण देवाचं पूर्ण साहित्य इतकं धुरळा पडतो नाही तर म्हणून योगा ते सगळं योगा इथं धुवायचं होतं. मला नारळ तांब्या वगैरे सगळं धुवायचं होतं. सगळं धुवून वगैरे घ्यायचं होतं. पोरांना पाणी तापाय ठेवलेलं मी इकडं. भांडी निम्मी घातली होती निम्मी ठेवलेली. आणि बाहेर उकणले किती बघा तुम्ही. आणि ते सगळं मला सारवायचं होतं. आज इतकी कामं होती. कामं करता करता मला कंटाळा येणार होता. 2 बारड्या धुणं पडलेलं. आणि धुणं पण जेव्हा पाणी असते तेव्हा टाकत नाहीत कपडे सगळेजण. जेव्हा पाणी नसते तेव्हा एवढी कपडे टाकतात सगळेजण. कंटाळे तुम्हाला. इकडे बघा देवाची इतका धुरळा असतो ना भंडाऱ्याचा वगैरे. आणि माझं कसं आहे ना दररोज पूजा करते मी. पण पिरियड्समध्ये 4 दिवस पूजा करली नव्हती मी. तर असं ही गोष्ट सांगायची की नाही मला माहिती नाही कितपत योग्य आहे. पण याच्याबद्दल खूप काही बोललं जातं. फक्त मी एवढंच बोलले. आणि पिरियड्समध्ये देवपूजा करत नाही आहेत. आणि मीही ते फॉलो करते. आम्ही घरी पाळतो. आणि इकडे पितांबरीने मी पूर्ण भांडी वगैरे पितळेची घासून घेणार होते. आणि जे काय होतं ना ते सगळं टाकून दिलं खराब साहित्य. आणि ह्या सुपामध्ये ना मी सगळं ठेवत असते बघा. ते मोडले सार्थकनं. आणि इकडे सगळं घासून वगैरे घेते. कामाचं खूप टेन्शन होतं म्हणून माझा चेहरा असा. कारण वेळ खूप झालेला 12 वाजलेला सगळे कामं करायला. आणि रात्री 2ला उठल्यामुळे ना खूप डोळे वगैरे कसे तर झालेलं. हे आळस आलेला. तरी पण कामं करत होते. कामं करण्याशिवाय पर्यायच नाही आहे. तर फडा जायचं नव्हतं म्हणून बस पाळी होती. आणि बस पाळी म्हणल्यानंतर घरात काय कामं नाही ते आराम करायचा म्हटलं तर शक्य नाही. असलं कुठं असतं होय तेव्हा कामं करायला गेले नाही इतके निघतात. ते छोटंसंच कोपाटच आहे. दिसतंयच तुम्हाला बघा ते कोपाटच आहे. पण ह्या कोपाटात एवढी कामं असतात. एवढं सगळं असतं. त्याला सारवायचं आठवड्यातून 2दा नाही तर 1दा तरी सारवावंच लागतं. पण बाहेरचं अंगण हे 2दा सारवावंच लागतं. कारण जास्त आमचा वावर बाहेरच असतो. चूल बाहेर असल्यामुळे ना चुलीवर स्वयंपाक जास्त करून मी चुलीवरचाच करते. भाकरी चपाती वगैरे. कधीतरीच असं वेळ झाला खूप तरच मी गॅसवर करते. गॅस पण आहे. पण इथे धुरळा खूप आहे. कारण साईडला रोड पण आहे. आणि इथं बहुतेक आधी वीटभट्टी होती वाटतं. त्या वीटभट्टीचा खूप खूप धुरळा उडतो. आणि बाहेरचं लवकर उकळतं ना. आणि चूल मी किती जरी लिपली ना तरी पोरं इतकी ही करून ठेवतात ना. मोडून ठेवतो सार्थक त्याच्यावर खेळतो. इकडं बघा पूर्ण सारवून घेतले मी.
सारवून आतलं पण छान असं सारवून वगैरे घेतलं. देवाचं धुवून वगैरे सगळं ठेवतं. पण संध्याकाळी मला पूजा करायची होती. तो मी सेपरेटच व्हिडिओ टाकेन पूजेचा ते. आणि इकडं अजून वाळलं नव्हतं, पण गॅस पुसून घ्यायचा होता. तेवढं राहिलं तर पोरांना पोहे वगैरे करून दिलते आणि पोरं खाऊन गेलते खेळायला. तर इकडे बघा सार्थकनं चूल कशी मोडली. मी दररोज लिपते, तो मोडायचं काम करतो. इकडे अण्णा जेवढा त्याला झोपायला जागा लागतो तेवढाच मी सारवून घेतलेला, पण त्याचा पसारा पूर्ण आवरायचा. तर इकडचं पण कोपाट आवरायचं होतं मला. आणि मी तिकडं माळवं ठेवते त्याच्या म्हणजे कोपटात. आणि इकडं आम्ही ना करडं बांधतो, त्यांचंही लोटायचं राहील. तर सगळं सगळं कामं खूप असतात मला, पण मला वेळ नाही भेटत. व्हिडिओ शूट करायचं कोण, माझं मलाच करावं लागतं सगळं. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला मला